दोन छोटे मनी देऊन टाकायचे. मामा म्हणे मी बाहेर आहे म्हणे. बाहेर जेवायला गेलो मग कसं बाहेर गेलो आणि नंबर दिला आणि परत फोन, तो नंबर लगेच बॅक होऊन गेला. तो दुसरा नंबर चालू असं मोठं लागत नाही. छोटे दोन चला येऊ का? वरून डायरेक्ट फ्रेश पडतो. अजून काय नाही, ते हे करायचं फक्त. सध्या सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि नागरिकांची जी एक लक्ष्मी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. म्हणजे जरी बजेट नसेल, भाव जरी वाढलेले असेल तरी आपल्या संस्कार आणि संस्कृतीनुसार वर्षातले जे 3.5 मुहूर्त असतात त्यापैकी हा एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण कुठलेही सोनं किंवा चांदी खरेदी केलं तर त्याचा संचय धनसंचय यात वाढ होती अशी आपली प्रत्येकाची संस्कार आहे पहिल्यापासून. त्यामुळे समजा नाही 20 ग्रामचा किंवा नाही 50 ग्रामचा कॉईन घेता आला तर 10 ग्रामचा तरी कॉईन लोक खरेदी करतात आणि आपला सण उत्सव साजरा करतात. त्यामध्ये चांदीच्या नाण्यांमध्ये 100 ग्राम, 50 ग्राम, 20 ग्राम, 10 ग्राम, 5 ग्राम अशा प्रकारची नाण्यांची विक्री होत आहे. आणि सोन्यामध्ये साधारण 1 ग्राम ते 5 ग्राम पर्यंत सोन्याची नाण्याची विक्री होते. लोकांना या मागे काही आपल्या भावना आहेत. त्या भावना द्विगुणित होऊन धनसंचय आपल्याकडे वाढवावा या उद्देशाने दिवाळीमध्ये ही खरेदी केलेली जाते. सध्या सोन्याचे दर किती आहे आणि किती नाणी विक्री होतात? सध्या सोन्याचे दर साधारण 28,500 प्लस मजुरी प्लस GST असा आहे. भाव जास्त असल्यामुळे ज्याला 5 ग्रामचा नाणं घ्यायचं आहे त्याची हे होत नाही, तजवेज होत नाही, तर तो 2 ग्राम किंवा 1 ग्रामचं नाणं खरेदी करतो. आणि चांदीचा भाव आज 1,70,000 रुपये किलो प्रमाणे आहे, जो की 70-75,000 रुपये किलो मागच्या वर्षी होता. म्हणजे जवळपास डबल पेक्षा जास्त चांदीच्या दरामध्ये फरक पडलेला आहे. तरी पण लोक आपल्या कुवतीप्रमाणे दागिने खरेदी करतात. मी राजेंद्र रामचंद्र मंडलिक, अध्यक्ष सराफ असोसिएशन, संभाजीनगर. काय सांगाल? भाव तर वाढलेले आहेत. भाव तर वाढलेच आहे, पण संस्कृती जपणं आपलं कामच आहे ना. आता पहिले कसं कमी भाव होता, किती 500, 5 ग्राम, 10 ग्राम आपण घेत होतो, तर क्वांटिटी कमी झाली आपली. पहिले जास्त घेत होतो, आता कमी घेतो. तर आता आहे त्यांच्याकडे छान व्हरायटी वगैरे छान आहे, त्यांच्याकडे सगळं कलेक्शन छान असतं. आमचं म्हणजे रेग्युलर कस्टमर आहेत आम्ही इथले. आणि म्हणजे संस्कृती जपणंच आहे ना, आपली संस्कृती आपल्याला जपायलाच लागते. धनसंचय ते तो वेगळा विषय झाला समजा, पण मेन ही संस्कृती असते आपली. हिंदू संस्कृतीमध्ये हे मस्ट आहे की घेतलंच पाहिजे. आपण 1 ग्राम किंवा ना घेतोच, जसं की पाडव्याला पण घेतो, असं घ्यायलाच पाहिजे माणसाने. तेच जसं की आता लहानपणापासून बघत आली, आई वडील ही संस्कृती जपतायत, घेतच आहेत प्रत्येक सणाला निमित्ताने. त्याच्यामुळे मग संस्कृती पाळणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही घेतोच. रोहिणी बनगे.